नमस्कार, मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर आपल्या घरी अशा आपण कोल्ड्रिंकच्या बॉटल आणतो आणि त्यानंतर त्या अशाच फुकट जातात, आपण डस्टबिनमध्ये फेकून देतो। तर त्याचाच आज मी तुम्हाला उपयोग सांगणार आहे। तर सगळ्यात प्रथम मी काय करते, गॅस पेटवून घेतला आहे आणि एक सुई छान अगदी गरम करून घेतली आहे आणि त्यानंतर सुईच्या साहाय्याने यावरती होल करून घेतलेले आहेत। आता या बॉटलमध्ये मी आपण जे कोणतं डिश लिक्विड वापरतो ना ते घालून घ्यायचं आहे। अगदी चमचाभर वापरायचं आहे, खूप घ्यायची गरज नाहीये। अगदी चमचाभर मी इथे घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये एक झाकण मी व्हिनेगर जे आपण जेवणामध्ये यूज करतो ना तेच व्हिनेगर घेतलंय, ते घालून घ्यायचंय आणि आता संपूर्ण बॉटल पाण्याने भरून घ्यायची आहे। तर संपूर्ण बॉटल मी सुरुवातीला पाण्याने भरून घेते आणि आता बॉटलला झाकण लावायचंय आणि व्यवस्थित अगदी हलवून घ्यायचंय। तर इथे आपली स्प्रे बॉटल तयार झालेली आहे। अशा प्रकारचं लिक्विड जर आपण वापरलं ना तर घरात मुंग्या किंवा झुरळं देखील होणार नाही, कारण यामध्ये आपण व्हिनेगरचा वापर केलेला आहे। त्यानंतर हा पुढचा जो उपाय आहे ना तर तो मी व्हॉट्सअपवर आलेला होता। आमचा छोटासा मैत्रिणींचा ग्रुप आहे, तर आम्ही तेव्हापासून हा सगळेजण हा उपाय करतो। तर पिशव्या वगैरे आपण अशाच कचऱ्याच्या डब्यात टाकल्या तर त्या कुठच्या तरी म्हणजे गुरांच्या पोटात वगैरे जाऊन ते आजारी पडण्याची शक्यता असते। त्यामुळे अशा प्रकारे ज्या बॉटल्स आपण रिकाम्या फेकतो ना त्याच्याऐवजी त्यामध्ये अशा या आपल्याला नको असेल दुधाच्या पिशव्या असू देत किंवा तेलाच्या असू किंवा कोणत्याही पॉलिथिनच्या पिशव्या वगैरे असतील ना तर त्या आपल्याला नको असतील ना त्या अशा प्रकारे या बाटल्यांमध्ये भरायचं आणि त्याचं झाकण लावून नंतर फेकून द्यायच्या, जेणेकरून त्या कुठल्याही प्राण्यांच्या पोटात वगैरे जाणार नाही आणि प्राणी आजारी पडणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे आता 3-1 महिन्यानंतर पाऊस चालूच होईल, तर ह्याच पिशव्यानंतर गटारांमध्ये वगैरे जातात आणि त्यानंतर पाणी तुंबतं, तर ते होऊ नये म्हणून हा उपाय आपण करायचा आहे, जेणेकरून पावसाचं पाणी वगैरे तुंबणार नाही। पुढच्या उपायासाठी मी गॅसवरती सुई एक गरम करून घेतली आणि ही बॉटल अशी उभी कट करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता संपूर्ण बॉटल आहे ना थोडी नरम असेल आणि वरती असेल थोडं कडक असतं। थोडासा जोर लावायचा, जास्त अशी सुई आपली सुरी गरम करायची आणि व्यवस्थित अगदी ही कट करून घ्यायची। तर इथे मी बॉटल आहे बघा कट करते, गरम केल्यानंतर ती इझिली अगदी कट होते, संपूर्ण नाही करायची, अगदी पाव बॉटल मी कट करून घेतलेली आहे। त्यानंतर घरात आपल्याकडे पेन वगैरे मुलं असतील तर खूप असतात किंवा स्केच पेन असतात, क्रेयॉन्सचे कलर असतात, कोणत्याही तुम्हाला स्टेशनरीचे सामान किंवा चमचे वगैरे असतील आपल्याला ठेवायचे असतील तर तेही आपण अशा प्रकारे या बॉटल्समध्ये भरून ठेवू शकतो। तर हे बघा मी याच्यात तुम्हाला सगळे हे पेन भरून दाखवते। तर इथे सगळी पेन मी भरून घेतलेली आहेत। त्यानंतर याचं झाकण लावायचं आणि ही पेन आपण अगदी कमी जागेमध्ये कुठेही ठेवू शकतो। जिथे तुम्ही बुक्स वगैरे ठेवता तिथे बॉटल तुम्ही उभी ठेवा, आडवी ठेवा, कसेही ठेवा, आपण ठेवू शकतो। अशा वेगवेगळ्या बॉटल्स तुम्ही तयार करून घेऊ शकतात, क्रेयॉन्ससाठी करू शकतात, स्केच पेनसाठी करू शकतात। अगदी कमी जागेत आपलं हे सगळं साहित्य राहतं। तर ह्या बॉटल्समधून पेन काढणं देखील खूप इझी आहे, मी तुम्हाला एकदा दाखवते। हे बघा झाकण ओपन करून घ्यायचं, थोडीशी बॉटल अशी दाबली ना की इझिली सगळी पेन अशी बाहेर येतात। तर हा जो बॉटलचा वापर तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा। पुढचा मी तुम्हाला बॉटलचा वापर सांगत आहे। तर त्यासाठी सगळ्यात प्रथम गॅस पेटवून घेतलेला आहे आणि त्यावरती एक मोठा खिळा, जाडा जो खिळा असतो ना तो मी गरम करून घेतलेला आहे आणि त्याने असा होल करून घेणार आहे। तर एकच होल केलेला आहे मोठा असा मी मध्ये, हे बघा। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा बघा हा होल तुम्हाला व्यवस्थित दाखवते मी। त्यानंतर काय करायचं आहे, हा कापूस घेतलाय, तर इथे मी कॉटनचा नाही घेतलाय, थोडासा नायलॉन मिक्स असतो ना कापूस तो घेतलाय। याच्या ऐवजी तुम्ही एखाद्या कपड्याचा नाडी वगैरे असते ना किंवा चिंदी वगैरे ती घेतली ना तरी देखील चालेल। तर यामध्ये अशा प्रकारे या होलामध्ये घालून घ्यायचं आहे, हे बघा। आणि आता ही बॉटल संपूर्ण पाण्याने भरून घ्यायची आहे। आता याला आपण झाकण लावून घेऊयात व्यवस्थित अगदी। हा कापूस छान अगदी ओला झाला ना की आता आपल्याला उन्हाळा चालू झाला आहे, झाडांना पाण्याची खूप आवश्यकता आहे। 1-2 दिवसांनी आपण जर बाहेर जाणार असू तर अशा प्रकारे ठिबक सिंचन आपण करू शकतो। मी आता किचन ओट्यावरच तुम्हाला दाखवते आहे, माझा मनी प्लांट ठेवलेला आहे आणि मी दाखवते, हे बघा अगदी आरामात एक एक थेंब पडतंय। अगदी 2-3 दिवसांनी तुम्ही जर जाणार असाल तर त्यानुसार तुम्ही बॉटल लहान मोठी कशी लावू शकता। तर मी तुम्हाला एकदा हातावर घेऊन दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल की अगदी आरामात अगदी पाणी पडतंय। तर झाडाच्या वरती ही बॉटल अगदी कुठेही तुम्ही हँग केली ना की अगदी टिप 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 एक थेंब पाणी पडेल आणि तुमची झाडं अगदी छान राहतील। तर
हा उपाय जर तुम्हाला आवडला तर नक्की एक लाईक करा। तर पुढचा उपाय आपण बघूयात बॉटल्सचा। तर त्यासाठी गॅस चालू केला आणि त्यावरती पुन्हा मी एकदा सुरी गरम करून घेणार आहे। तर सुरी अगदी छान अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे। तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाण्याची गरज असते, झाडांना असते, तशीच पक्ष्यांना देखील पाण्याची गरज असते। तर हे बघा अगदी बॉटलच्या खाली आहे ना जो कडक भाग असतो ना तिथे मी एक होल करून घेतलेला आहे आणि इथे मी एक ट्रे वापरणार आहे। हा म्हणजे कुठला तरी मिठाईचा वगैरे बॉक्स होता ना तो आहे। याच्या ऐवजी आहे ना तुम्ही कडक जर एखादा तुमच्याकडे नको असलेला कंटेनर घ्याल ना तर जास्त सोयीस्कर पडेल। हा माझा थोडासा नंतर 2 दिवसांनी हलायला लागला नरम असल्यामुळे। तर तुम्ही थोडासा असा आणखीन टणक असा कडक असेल ना बॉक्स एखादा ज्याचं झाकण वगैरे तुटलं असेल तर ते घ्या, नको असलेलं वगैरे। त्यानंतर बाटलीचं जे बूच आहे त्यांनी असं आपल्याला एक सर्कल करून घ्यायचं आहे आणि आता हे कट करून घ्यायचं आहे। तर सर्कल आहे छोटंच करायचं, खूप अगदी मोठं नाही करायचंय, अगदी छोटं करून घ्यायचं आहे। त्या मापातच करायचं, जास्त असं मोठं नाही करायचं। आणि ह्या कटरच्या साह्याने मी आता हा बॉक्स कट करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता हा माझा बॉक्स खूप नरम आहे, त्यामुळे काय होतंय हे कट करायला मला असं उलटं ठेवून थोडंसं जमत नाहीये। तर मी काय करणार आहे हा आता बॉक्स उलटा करते आणि नंतर मग आतून कट करून घेते। त्याच्याऐवजी तुम्ही कडक बॉक्स घ्या तर खूप छान अगदी त्यात राहतं। माझं हे 2 दिवसात मगाशी म्हटल्याप्रमाणे थोडंसं हलू लागलं तर मी आता पुन्हा चेंज केलं ते नंतर 2 दिवसांनी। तर हे आधीच आहे तर तुम्हाला मी या पद्धतीने दाखवते, तसंच तुम्ही करून घ्या। तर हे बघा हा कट करून घेतलेला आहे। तर अशाच प्रकारचे मी 2 करणार आहे, कारण पक्ष्यांना पाणी आणि त्याचबरोबर दाण्याची सुद्धा आवश्यकता असते। तर बॉटल पाण्याने संपूर्ण भरून घेतली, त्यावरती हे अशा प्रकारे डबा लावून घेतला हा माझा आणि झाकण लावून घेतलेला आहे। तर आता मी तुम्हाला दाखवते। तर हा उलटा करायचा असा आणि अशा प्रकारे तुम्ही हँग करू शकता। तर इथे माझं अजिबात पाणी गळत नाहीये। जर तुम्हाला जर वाटत असेल की नाही पाणी थोडंफार गळत आहे वगैरे तर तुम्ही झाडाच्या वरती हँग केलं तरी चालेल, म्हणजे पक्ष्यांना पाणी पण होईल आणि झाडांना पाणी देखील होईल। आणि एका ठिकाणी मी तांदूळ घातलेले आहेत, त्याच्याऐवजी तुम्ही गहू वगैरे कोणतेही धान्य घालायचं तरी घालू शकता। तर अशा प्रकारे पक्ष्यांसाठी मी हे 2 बनवलेले आहेत। आता पुढचा आपण उपयोग बघूया। तर मी बॉटल आहे ना वरून कट केली, त्याला 2 होल केले आणि अशा प्रकारे ग्रिलला हँग केलं। बॉटलमध्ये खाली मी छिद्र पण केली होती पाणी जायला आणि यामध्ये माती भरली आणि इथे सदाफुलीचं झाड लावलेलं आहे। तर याच्या आधी पण मी बॉटलमध्ये बरीच अशी झाडं लावलेली आहेत, म्हणजे पुदिन्याचं रोप म्हणा किंवा अक्षरशः मी तुळसही लावलेली होती, कारण खूप तुळस मध्येशी माझ्याकडे आल्या होत्या तेव्हा मी त्यात लावलेली आहे। अशी बरेच बॉटल मोठ्या ज्या असतील ना तुमच्याकडे बॉटल्स तुम्ही छान अगदी व्यवस्थित झाडं लावू शकता। पुन्हा सुई गरम केली आहे आणि त्याने अशा होल केले, पाणी भरलं बॉटलमध्ये आणि अशा प्रकारे तुम्ही झाडांना पाणी घालायला तुम्ही करू शकता। मुलं खूप आवडीने करतात। तर हे बघा इथे माझी मुलगी झाडांना पाणी देते। तर हे प्रत्येक वेळेला स्प्रे बॉटल वगैरे काही विकत घ्यायची गरज नाही, नसेल तर अशा प्रकारे तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता। त्या बॉटलपासून स्प्रे बॉटल तुम्ही बनवू शकता। यातले बहुतेक उपाय कदाचित तुम्हाला किंवा उपयोग तुम्हाला माहिती असतील तर पुन्हा एकदा मी सांगतेय। कदाचित कधी आपण विसरून जातो किंवा डोक्यातून निघून जातं, त्यासाठी मी सांगत आहे। तर आता आपण भांडी वगैरे घासतो त्यावेळेस आपले चमचे नेमके खाली जातात घासल्यानंतर आणि ते मग पाहिजे तेव्हा मिळत नाही। त्यावेळेला एक बॉटल कट करायची आणि हे बघा एका मी लेसने अशी बांधून घेतलेली आहे ती बॉटल आणि त्यामध्ये अशा प्रकारे चमचे धुतलेले जर ठेवले तर आपल्याला इझिली पटापट भेटतात। आणि खाली या बॉटलला मी छोटे छोटे होल केले जेणेकरून एक्स्ट्राचं जे काही पाणी असेल तर ते निघून जाईल। तर हाही एक बॉटलचा खूप छान उपयोग आहे। हे बघा या पद्धतीने मी केलेला आहे। त्यानंतर एक बॉटल मी मधून कट केली आणि जी वरचा भाग होता तो उलटा असा बॉटलमध्ये टाकून घेतलेला आहे। भांडी घासून झाल्यानंतर हे स्क्रबर आपण साबणामध्ये वगैरे ठेवले तर ते ओले होतात आणि साबण खूप गिळगिळीत होतो। तर त्यासाठी आपण हे स्क्रबर रोज असे व्यवस्थित धुवून घ्यायचे। त्यानंतर हे बघा अशी बॉटल कट केलेली, वरच्या बॉटल उलटी केली आणि त्यामधलं झाकण काढून टाकलं। त्यानंतर असं स्क्रबर ठेवले की हळूहळू त्यातलं सगळं पाणी खाली जमा होतं आणि स्क्रबरही आपले साफ स्वच्छ राहतात, त्याला चिलटं वगैरे अजिबात येत नाहीत। मग तर हे काही मी उपयोग तुम्हाला सांगितलेले आहेत बॉटलचे। जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। धन्यवाद।